असो सिंधुदुर्ग असो 100% भाजपच्या दिशेने आम्ही सगळेजण चाललेलो आहे। शेवटी लोकांना विश्वास आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत। म्हणून भारतीय जनता पक्ष हाच ताकदीचा पक्ष आहे आणि त्या दिशेने त्याचमुळे आज असंख्य आमचे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये येऊन आमच्या भारतीय जनता पक्षाला बळकट करण्याचं काम या निमित्ताने करतायत। उबाटाला धक्क्यावर धक्के मिळत आहेत। शेवटी उबाटा नावाची जे काय एक गट आहे किंवा तुम्ही बचत गट म्हणा काही म्हणा, त्याच्यात आता काही कार्यकर्त्यांना भविष्य घडवण्यासारखं काहीच राहिलं नाही। सगळाच अंधार आहे आणि अंधार असलेल्या घरामध्ये कोण राहू पाहतं? कारण की आज सगळीच सत्ता केंद्र अगर भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे असतील आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षालाच आहे। आणि नुसतं सिंधुदुर्ग नाही, आता सावंतवाडी मतदारसंघातले मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेटिंगमध्ये आहेत, राजापूरच्या आहेत, रत्नागिरीचे आहेत, थेट चिपळूणपर्यंत असंख्य लोकांचे फोन येत आहेत। आता टप्प्याटप्प्याने हे सगळेच प्रवेश तुम्हाला होत असताना दिसतील। उद्धव ठाकरेची लायकी ही आता सगळेच त्याच्या सहकाऱ्यांना कळते की ह्याला ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही, स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, तो पक्ष काय सांभाळणार? 2.5 वर्षाच्या महाराष्ट्राच्या त्याच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली ते कधीच झालेली नव्हती। आणि म्हणून जो घर सांभाळू शकला नाही, राज्य सांभाळू शकला नाही, स्वतःचा पक्ष, आज उबाटा नावाचे एक गट राहिलेला आहे, त्या गटामध्ये आता हळूहळू सगळेजण आपलं भविष्य शोधत बाहेर निघतायत। शेवटी जो स्वतःचं भविष्य घडू शकला नाही तो दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार? म्हणून हळूहळू आता तुम्हाला सगळ्याच बाजूने आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये प्रवेश होत असताना दिसतील। आता फक्त तारखा ठरवायच्या आहेत।